22 जुलै देशी गाई जतन व संवर्धन दिवस। आता तुम्ही काही आमच्या पूर्ण जमिनीच घ्यायला लागले, गोशाळा विस्थापित करायला लागले, गायला चरायला ठेवणार नाही, लोकांना सेंद्रिय शेतीकडे वळवा। आमच्या मुळे सरचा सगळं सेंद्रिय बगीचा आहे। ज्या जमिनी चालल्या त्याच्यात अनेकांच्या 25-25, 30-30 फूट उंच टेकड्या आहेत। त्याचा नुसता मुरुम जरी दिला तरी एकरी 25 लाखाच्या पुढे त्या मुरुमाचे पैसे होणार आहेत आणि शासन आम्हाला कुठं 15, कुठं 20, कुठं 25 लाख रुपये देणार आहे। महाराष्ट्राची सगळ्यात जास्त जमीन ॲग्रिकल्चर जी उपजाऊ जमीन आहे ती प्रकल्पाखाली चालली। जो त्याचा माऊस भाऊ तो त्याचा मामे भाऊ, तरच ते शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, त्यातून फाटे फुटत जातील, वेगवेगळे विचार पुढे येतील, त्यामुळं तुम्हाला काम करणं सोयीचं होणार नाही देवा भाऊ। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची काल हाफ सेंचुरी झाली। आज 51वा दिवस आहे। आज सहज बसलो होतो, चर्चा करताना एक विषय असा निघाला, आपण आता देवमूर्तीत उभे आहेत, ज्या जमिनी चालल्या त्याच्यात अनेकांच्या टेकड्या आहेत मोठाल्या, जरी तिथं पीक पाणी व्यवस्थित येत नसलं तर आम्ही कॅल्क्युलेशन काढलं, 25-25, 30-30 फूट उंच टेकड्या आहेत। त्याचा नुसता मुरुम जरी दिला, रॉयल्टी सगळं शासनाच्या नियमात बसवून, तरी एकरी जवळपास 25 लाखाच्या पुढे त्या मुरुमाचे पैसे होणार आहेत आणि शासन आम्हाला कुठं 15, कुठं 20, कुठं 25 लाख रुपये देणार आहे। आता हे त्यांच्याच एक तोंडावर म्हणायचं चपराक हे मारली जाती का काय असा प्रश्न पडतो। आत्ताच मी एक परिपत्रक वाचत होतो शासनाचं की देशी गाई जतन व संवर्धन दिवस म्हणून 22 जुलै जाहीर केला आहे शासनानं। आता इथं माझ्या 400 गाई, महाराजाच्या 50 आणि प्रत्येकाकडे 4-2 गाई आहेत। आता तुम्ही काही आमच्या पूर्ण जमिनीच घ्यायला लागले, गोशाळा विस्थापित करायला लागले, गायला चरायला ठेवणार नाही आणि काय मोठेपणानं कुठं ते महाराष्ट्र गोसेवा आयोग शासनाचं परिपत्रक काढतो की गोसंवर्धन दिन करा, लोकांना सेंद्रिय शेतीकडे वळवा। काय कसं करणार? अनेकांची सेंद्रिय शेती इथं आमच्या मुळे सरचा सगळं सेंद्रिय बगीचा आहे। जी काय त्यांचं हे तुमचं काय ड्रॅगन फ्रूट हे सगळं सेंद्रिय करतात। त्यांचं उत्पन्न आता हे उत्पन्नाचं हे लावतात। जर आपण पाहिलं तर किंवा बाजार समितीच्या पावत्या घेतील, पण सेंद्रिय जे उत्पन्न असतं ते दुप्पट 3पट दरानं विकलं जातं। दुसरीकडे 200 रुपये 250 रुपये किलोनं ड्रॅगन फ्रूट विकणारा मुळे सरांचा 350 ते 400 रुपये किलोनं असा बुकिंगनं विकतो। मग त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन लावणार आहे का नाही? लोकांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन द्यायचं म्हणता, गाई ठेवायच्या नाही, सेंद्रिय उत्पादनं काढायची तर त्याचं मूल्यांकन द्यायचं नाही। आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आणखीन एक मी आज एक बातमी आली तज्ज्ञाचा अभ्यास करून की सगळ्या देशातच ह्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून जे उपजाऊ शेती क्षेत्र आहे ते कमी होत चाललंय। मग ते येण्याच्या जमिनी असेल, वेगवेगळे प्रोजेक्ट असेल, रोड असतील, तर त्याच्यात जास्तीत जास्त महाराष्ट्राचा एक क्रमांक वर आहेत। म्हणजे आपली महाराष्ट्राची सगळ्यात जास्त जमीन ॲग्रिकल्चर जी उपजाऊ जमीन आहे ती प्रकल्पाखाली चालली। म्हणजे येणाऱ्या काळात आजच असं झालं, पूर्वी एका शेतकऱ्याला 10 एकर जमीन असायची, 4 मुलं झालं 2.5 एकर, त्या मुलांना परत 2-2 मुले झाले 1.25 एकर। आता तर असं झालं की 10-10, 5-5 गुंठे मिळते की काय इथून पुढं। आणि मग जमिनीच नाही राहिल्या, तुम्ही प्रकल्पाकरता जमीन घ्यायला लागले, जमिनीचं मूल्यांकन द्यायला नाही लागले। आणि अशा पद्धतीनं जर करणार असेल तर एक शेती पिकणारच कशी? शेतकरीच तुम्हाला ठेवायचा नसला तर जे कोणी शेतकरी शेती करतायत कसे तरी तग धरून तेही अन्न पाणी काढणार नाही। आणि मग नंतर काय तुम्ही देशाला भिकेला लावण्याच्या दृष्टीनं काम करताय का असा प्रश्न पडतो। ह्या निमित्तानं मला असं सगळ्याच शासनकर्त्यांना, विरोधी पक्षांना, कारण की हे गेली की ते गेली की ते, ह्यो त्याचा माऊस भाऊ तो त्याचा मामे भाऊ अशा पद्धतीनं सुरू आहे। तर हे जे प्रकल्प राबवायला लागले ते किती फिजिबल आहेत, किती उपयुक्त आहेत हेही बघावं लागेल। शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन द्यायचं म्हणल्यावर तर मग त्यांना मदत करावी लागेल वेळोवेळी आणि उत्पादनांना भाव मिळवून द्यावा लागेल। या सगळ्या दृष्टीनं आपण जेव्हा काम करू तरच ते शेतकरी सुजलाम सुफलाम होईल। आणि जे तुम्ही ह्या रस्त्याच्या याच्यातून जर विकास होणार म्हणता तर आम्हाला तरी त्या रस्त्याचा काय फार काय असा उपयोग आहे असं वाटत नाही। त्यामुळं ज्या काही मागण्यात, रास्त मागण्यात दिवसेंदिवस जसं जसं हे प्रकल्प लांबणीवर पडेल तसं तसं चर्चेतून आताच्या 2 दिवसात वकील साहेबांच्या त्यांच्या एक संकल्पनेतून
जो रोडचं निघालं की रोडचे भूसंपादन मिळालेलं नाही, त्याच्यातून आमच्या जमिनी जास्त आहेत. आज जर तसं मोजायला गेलं तर आजच 1.25 एकर आणि 10 एकरचे 12 एकर होणार आहे. तसं जर नियमानं करायला गेलं तर याच्यातून फाटे फुटत जातील, वेगवेगळे विचार पुढे येतील. त्यामुळं तुम्हाला काम करणं सोयीचं होणार नाही देवाभाऊ. त्यामुळं लवकरात लवकर ह्या तोडगा काढा अशी माझी विनंती.